शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण शेडशाळ येथे भाऊसाहेब शिरोडणे आपले गन्ना मास्टर शेतकरी यांच्या शेतावर आहे आपण. या प्लॉटला म्हणजे 7 फूट सरी आणि 1 फुटाला रोप लागण केली. ही 15 जुलैची लागण आहे. लागणीपासून आत्तापर्यंत यांनी सेतू फार्म ॲप आपलं गन्ना मास्टरचं ते जे नवीन ॲप केलं त्यामध्ये त्या पद्धतीने या प्लॉटचं सर्व नियोजन म्हणजे खर्चासहित सगळं केलं आहे. आणि याआधी पण या प्लॉटचे सर्व व्हिडिओ आत्तापर्यंत फेसबुकला किंवा यूट्यूबला टाकलेले आहेत. या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळी लागण केली त्यावेळी सुरुवातीला 1-2 महिने अतिशय पाणी या खालच्या भागात पाणी राहिल्यामुळं थोडंफार भरपूर नुकसान झालं होतं व या कडेला झाडे आहेत त्यामुळं तिथं पण नुकसान झालं होतं. तरी देखील 7 फूट प्लॉट असून आज 34 गुंठ्यात जवळपास 91 टन तर 91-90च्या पुढं ते 95 टनापर्यंत ऊस निघतो. हे आत्ताच्या म्हणजे जे गेलेलं खेपा आणि जमीन जे मिळलं त्या हिशोबानं तेवढा ऊस म्हणजे सहज निघतोय. आपण जे 7 फूट आता सरी केलं आहे आपण रेग्युलर 5/1.5 करतो आणि 7/1 करतोय. त्या हिशोबानं संख्या तेवढीशीच राहत्या पण ऊसाला जाडी अतिशय चांगली आल्यामुळं वजनला पण अतिशय चांगला येतो. त्यामुळे 7 फुटात हा एक फायदा होतो. 7 फुटात नाही तर वॉटरसूट येण्याचं प्रमाण जरी संख्या थोडी कमी असली तर 6 ते 7 महिन्यात वॉटरसूट येतात व त्याची कांडींची संख्या 25 ते 30 कांडीनी तर सहज होतात. त्यामुळे अतिशय उत्पादन चांगलं मिळतं. हा एक 7 फुटातील फायदा आहे. आता सध्या नाही तर कांडी संख्या 15 जुलैच्या लागणीला या कांडीची संख्या जवळपास 40 ते 42 कांडीची संख्या चांगली आहे. कांडी संख्या किती आहे मित्रांनो कांडीची संख्या आता तुम्हाला हे दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 कांडीनी तर हा 38 ते 40 कांडीनी तर हाय. वॉटरसूटच्या कांड्या 25 ते 30 तर कांडी भरलेल्या आहेत. मित्रांनो 5 फूट सरीतलं आपण जे जाडी बघतो त्याच्यापेक्षा 7 फुटातलं 1 इंचाचं तर जाडीचा फरक सहज तर फरक जाणवतो. त्यामुळे उंची 5 फुटातली जरी ऊसाची उंची जास्त असली तरी देखील 7 फुटातली 1 इंच तर जाडी जास्त असल्यामुळे एक 4-5 फूट ऊस उंचीला जरी कमी असला तरी 5 फुटाच्या पेक्षा उत्पादन हे 7 फुटातल्या प्लॉटला उत्पादन जास्त भेटतं. आत्तापर्यंतच्या प्रयोगांती आम्ही जवळपास आता एक 6-7 वर्षातलं प्रयोग बघतोय. 5 फूट व 7 फूट त्याच्या 7 फुटाचं प्लॉट कधीच नाही तर 5 फुटापेक्षा जास्त निघालेला आहे. तेवढ्याच खतात व तेवढ्याच ह्याच्यात. साहेब आत्तापर्यंत तुम्ही 5 फूट किंवा नाही तर म्हणजे तुमच्या ऊसाच्या शेतीत किंवा आत्ताच्या ऊसाच्या शेतीत गन्ना मास्टरपासून म्हणजे संबंधित आल्यापासून 5 फुटातलं व 7 फुटातलं हे पण फरक सांगा व तुमच्या शेतीतील जे बदल तुम्हाला जाणवले ते नाही तर सांगा थोडक्यात. मी मागच्या वर्षी आता 2 वर्ष झालं गन्ना मास्टरचा सगळा त्यांच्या ह्याच्यानुसार शेती करतो. तर सुरुवातीला मी 5 फुटावर प्रयोग केला आणि त्यात यशस्वीरित्या 107 टन एकरी ह्या एवढं उत्पादन मी मागच्या वर्षी घेतलं. आणि ह्यावर्षी 7 फुटाचा एकदा प्रयोग करून पाहूया म्हणून अण्णांनी आणि अंकुशसरांनी किंवा अक्षयनी हे सगळ्यांनी जरा मला मोटिवेशन केल्यामुळं मी 7 फुटावर प्रयोग करायचं म्हणून हे पूर्ण केलं. आणि सुरुवात केलं पण पावसानं इतकं 2 महिने इतकं त्रास दिला. पूर्ण इथंपर्यंत आम्ही थांबलो इथंपर्यंत पूर्ण पाणी साचून होतं. या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आता ऊस तुम्ही पाहताय चांगलं पद्धतीनं उंची किंवा त्याची कांडी जाडी वगैरे हे सगळी प्रयत्न आमचं टार्गेट वेगळा होतं पण तरी 100+ वर जाऊ हे समाधान आहे. आणि 7 फूट आणि 5 फूट अंतर म्हटलं तर 5 फुटापेक्षा 7 फुटात हे उत्पादन कधीही चांगलं. कारण का त्याची जाडी नुसतं उंची पाहण्यापेक्षा जाडी ऊसाची जाडी आणि त्याची जी कोंबरे पिल्ली येतात त्याचं उत्पादन हे खूप चांगलं उत्पादन मिळतं. आणि त्या मानानं आम्ही आता समाधानी आहे. 7 फुटी करून पण छान उत्पादन पडतं आणि जर निसर्गानं साथ दिलं तर याहीपेक्षा चांगलं उत्पादन मिळू शकतं.
या प्लॉटला सुरुवातीपासून ते तोडणी म्हणजे आता हे होईपर्यंत किती खर्च केलाय? सुरुवातीला- ॲपच्या पद्धतीत सगळं मांडलाय त्या ॲपमध्ये काय फक्त म्हणजे थोडं? नाही, पूर्ण सगळ्या ॲपमध्ये सगळ्या नोंदी ठेवलेल्या हां. आहेत. सुरुवातीला जे रान तयार करायचं पासून आजचं जे ट्रॅक्टर जाणार आहे हे आजच्या एंट्रीपर्यंत सगळं मी नोंद त्यात ठेवलेलं आहे. आणि आजच्या एंट्रीपर्यंत म्हटलं तरी माझा आता खर्च साधारणतः 90,000-91,000च्या आसपास खर्च गेलेला आहे ह्या प्लॉटसाठी. हा 34 गुंठ्याचा प्लॉट आहे. याला 90,000 खर्च आलेला आहे. 95 टनाची अपेक्षा आहे. म्हणजे आपण जर एकरीनी तर जर हिशोब काढला हे 104-105 पर्यंत जाईल. पण 90,000 खर्चानी 34 गुंठ आपण टनाला नाही तर 1,000 रुपये खर्च आल्यासारखं याला म्हणजे उत्पादन खर्च 1 टनाला एकरी 1,000 रुपये आलेला आहे. त्यातून या प्लॉटला आत्तापर्यंत आपण जे म्हणजे ड्रिप तर डबल लाईन आहेच, 7 फूट सरी व 1 फूट अंतरावर रोप लागण केले आहे. याला खताचे डोस सुरुवातीला 15व्या दिवशी आपण कुदळीच्या साहाय्याने थोडं रोपाच्या साईडला 1-2-3 इंच दूर अंतरावर आपण खते माती ॲड करून घेतली. त्यानंतर थोडं ड्रिपवर खतं चालवली. त्याच्यानंतर आपण जे बाळभरणीला असतो ते बाळभरणीला एक थोडं शेणखत, कोंबडी खत हे टाकून बाळभरणी करून घेतली. मोठ्या भरणीला आपण खताचा एक NPK डोस मोठ्याने तर दिला. त्याच्यानंतर आपण सर्व डोस हे टोटली ड्रिपनं चालवले आहे. सुरुवातीला जे आपण म्हणजे रोप लागल्यापासून 5व्या दिवशी गन्ना मास्टर किटमधली आळवणी म्हणा, त्याच्यानंतर 10 दिवसानं परत आळवणी, परत आपण म्हणजे त्याच्यातील 3 जे फवारणी आहेत ते प्रत्येक 10 दिवसाच्या अंतरानं करत गेलं. यावर्षी थोडं रासायनिक खताचं जे डोस आहेत ते थोडं हे करून म्हणजे युरियाचं थोडं प्रमाण कमी करून म्हणजे टोटली युरियाचं प्रमाण कमीच केले म्हणा. आणि MOPचं पण नाही तर एकही पोतं न वापरता याच्यात SOPचं थोडं प्रमाण वाढवलं. व युरिया पण मला वाटतं एक टोटल वर्षभरात 100 किलोच युरिया झाला असेल या प्लॉटला. बाकीचं खतं नाही तर 20-20-0-13 म्हणा, 9-20 किंवा अमोनियम सल्फेट याच डोसमधनं दिलं आहे. आणि मायक्रो जे दिलेलं आहे ते सल्फेट फॉर्ममधलं मायक्रो दिलेलं नाही. सल्फर जे दिलेलं आहे ते सल्फर पण WG फॉर्ममधलंच दिलेलं आहे. आपण सल्फर बेंटोनेटल दिलं नाही याला. या पद्धतीने या प्लॉटचं खताचं नियोजन झालं आहे. व यांचे सर्व पूर्ण खताचे डोस म्हणा आणि हे ॲपनुसार जे व्यवस्थित नाही तर म्हणजे हे दिलेलं आहे त्या पद्धतीनेच झालेलं आहे. माती परीक्षणच्या रिपोर्टनुसार थोडं त्याच्यात चेंजेस करून या खताचे सगळं डोस दिलेले आहेत. आणि त्या पद्धतीने या प्लॉटला आता तुम्ही रिझल्ट स्वतःच पाहू शकताय. हा प्लॉट कोणाला पाहायचा असल्यास शेडशाळा आणि इकडं जे कुरुंदवाड रस्ता हे आहे त्या रोड लगतच हा प्लॉट आहे. कोणीही हा प्लॉट पाहू शकताय. सुरुवातीपासून याला रासायनिक खताचं डोस कसं काय काय झालं आणि थोडं म्हणजे किती डोसमध्ये रासायनिक खतं टाकला व ड्रिपनं नाही तर त्याच्या पुढचं म्हणजे ड्रिपचं खतं कसं चालवला हे थोडक्यात थोडं सांगा. सुरुवातीला गन्ना मास्टरची आळवणी दुसऱ्या आळवणीच्या वेळी मी पहिला खताचा डोस कुदळीच्या साहाय्याने माती ॲड केल्या. त्यानंतर गन्ना मास्टरची 3 फवारणी झाली आणि बाळभरणीवेळी खतं वापरले. त्यानंतर भरणीवेळी आणि नंतर एक माती ॲड शेवट पावसाळ्याच्या आधी असं हे 4 डोस माती ॲड म्हणजे बेसल डोस खता दिला. आणि जे ड्रीप वाटे दिलं आहे ते सुरुवातीपासूनच आम्ही साधारणतः बाळभरणीच्या वेळेपासून प्रत्येक 15 दिवसाला किंवा 20-25 दिवसाला असं जसं हे होईल त्या पद्धतीनं 0-60-20 अमोनियम सल्फेट आणि SOP हे शेवटच्या महिन्यापर्यंत आम्ही ते खतांचं नियोजन देण्याचं ड्रीप वाटे दिलेलं आहे. हां, या प्लॉटला जेटा मोडला होता काय? हो, जेटा मोडून घेतलेलं होतं. याच्या आधी तुम्ही म्हणजे आतापर्यंत शेतीचे करत होता त्यावेळी जेटा मोडून असं नाही तर या तुम्ही असं थोडं भर लावायचं असं सगळं कामं करत होता? नाही, पूर्वी आम्ही जेटा कधी मोडतच नव्हतं. जेवढं फुटवा आणि ते जेटा मोडायचा विषय नव्हता आणि विरळणी करायचा पण विषय नव्हता. जे होईल फुटवा जितकं जास्त येईल तेवढं चांगलं उत्पादन येईल. म्हणजे गन्ना मास्टर सोबत आल्यापासून थोडंफार ते विरळणी करणे म्हणा किंवा पाला काढणे, वाळलेला पाला काढणे, खत माती ॲड करणे ह्या गोष्टी मुळे भरपूर चांगलं उत्पादनामध्ये फरक पडला. ह्या प्लॉटला बाळभरणी कसं केला तुम्ही?
बाळभरणी हे 2 कल्टिवेटरनं सुरुवातीला थोडं माती लावण्यासाठी बाळभरणी म्हणजे काय पूर्ण मोठी भरणी केलेली नाही, थोडं एका साईडला चालवत गेला आणि दुसऱ्या साईडनं चालवताना मध्ये पूर्ण बोध झाला आणि थोडं माती त्याला लागला आणि जो मोठा भरणी झाला त्यावेळी रिव्हर्स एकदा ह्या साईड दातं एका साईडची काढून एका साईडला ह्या साईडला एका साईड ह्या साईड आणि मधनं एकदा पूर्ण 2 दातं घालून उडवलं माती. मोठी भरणी त्या पद्धतीने केला. याला पाटपाणी किती वेळा दिलाय या प्लॉटला? पाटपाणी उन्हाळ्यात 1-2दा दिलेला आहे. या प्लॉटला उंदराचा प्रादुर्भाव काय झाला होता? नाही, काय नाही जाणवलं मला. सुरुवातीला जरा होमनीचा दिसत होता पण त्यावेळी ते अलायन्स आणि हे सोडलं शेवटी आणि आपलं ते EPN एक ड्रीपमधून सोडलं, त्यामुळे रिझल्ट जाणवला काही? EPNचा रिझल्ट छान जाणवला. गन्ना मास्टर तंत्रज्ञानामुळे किंवा त्या ॲपमुळे तुम्हाला नाही तर एक थोडक्यात सांगा की काय फायदा झाला? गन्ना मास्टर तंत्रज्ञानामुळे आमच्या शेतीमध्ये आमूलाग्र बदल झाला खरं तर. कारण का पूर्वी आम्ही 50-60 काढलं तरी पण खूप चांगलं उत्पादन मिळवलं असं आम्हाला वाटत होतं, पण ज्यावेळी आम्ही सुरुवातीला अक्षयनं ज्यावेळी 138 टन काढलं त्यावेळी मनाला ठरवलं बाबा त्यांच्यासारखं आपण पण करू शकतोय. थोडं त्यांचं मार्गदर्शन घेऊन मग त्याच्या थ्रू तुम्ही म्हणा किंवा अंकुश सर म्हणा हे सगळ्यांचं मार्गदर्शन लाभत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी ज्यावेळी ॲप सुरुवात झालं त्यावेळी ॲप जे घेतलं मी सेतू फार्म, त्या सेतू फार्ममध्ये प्रत्येक डोस हा बरोबर त्या दिवसाला ते शेड्यूल आमच्यापर्यंत ते पोचवत होतं. त्या पद्धतीनं आम्ही ते करत गेलो आणि त्याचा रिझल्ट आज मागच्या वेळी पण 100 टन प्लस आहे, नाही ह्यावेळी पण 100 टन प्लस माझं म्हणजे ह्याच्यामध्ये माझ्या सुरुवात म्हणजे शेती करण्याच्या कालखंडामध्ये ह्या 2-2.5 वर्षात जेवढं चांगलं उत्पादन मिळालं तेवढं आधी पूर्वी आमच्या आजोबा किंवा वडील ह्यांच्या वेळी पण कधी एवढं उत्पादन नाही मिळालं आम्हाला. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी फायदा झाला? हो, भरपूर. मित्रांनो, हे ॲप असं आहे ते ज्या शेतकऱ्याला हे ॲप घ्यायचं आहे ते आपण म्हणजे ह्या कमेंटमध्ये नंबर देतोय, त्या नंबरला फोन करून तुम्ही ही ॲप घेऊ शकताय. ह्या ॲपमध्ये एक थोडक्यात सांगतो तुम्हाला, आपला प्लॉट नोंदवल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची तयारीपासून हार्वेस्टिंगपर्यंत सर्व गोष्टी व्हिडिओसहित पूर्ण असं म्हणजे व्हिडिओ आहेत आणि ती व्हिडिओ तुम्हाला नाहीतर आधीच 15 दिवस नाहीतर बघून तुमच्या शेतीची तयारी कशी करायची म्हणा, खताचा डोस द्यायचं असलं तुम्हाला इंटिमेशन वैयक्तिक तुमच्या नाहीतर मोबाईलला इंटिमेशन येतं तुमच्या शेतात नाहीतर ही कामं करायची आहेत म्हणून आधीच 15 दिवस होतं. त्यामुळे शेतकरी तयारीत राहतो, लेबरची म्हणा किंवा पैशाची काय असं म्हणजे अगोदर शेतकरीला तयारी करण्यासाठी वेळ मिळतो व त्या पद्धतीने या ॲपमध्ये जे कामं जे दाखवतात ती व्हिडिओसहित दाखवल्यामुळं आपण शेतात कशी कामं करायचं वेळेवर काम झाल्यामुळं उत्पादनात आमूलाग्र बदल होतो. ते आता हे उदाहरण तुम्ही नाही तर बघितलं आहेच व तुम्ही पण तुमच्या शेतात आमूलाग्र बदल करायचा असेल तर फार्म सेतू ॲप नाही तर थोडं वापरून बघा. नाव सांगा पहिला तुमचं. जवार नाव प्रकाश करबट्टे, गाव, जिगजणे, तालुका, तालुका इंडी, बिजापूर. हां, कारखाना कुठला आहे? कारखाना जवार. हां, ऊस तोडणे आता ही कमी 5-7 दिवस तोडायला लागला, अजून काही फड काही सपना. किती दिवस झाले तोड तोड वर्ष करताय सीजन? सीजन कमी आता 8 वर्ष झालं. 8 वर्ष झालं. किती कांड्या होत्या ऊसाच्या? ऊसाच्या कांड्या 45 ते 45 मोहर. हां, कांड्या. किती आता भरून गेले ट्रॅक्टर? ट्रॅक्टर आता 4 खेपं गेली, अजून 1-3 डबा होते अजून. ही रान तर एका एकऱ्या कमी जाय अजून. बरं हां, निघतं चांगलं. वजन चांगलं निघतं. 20-22 टन ऊस खेप जातात. ओके ठीक आहे. ऊसाचं बघा कसं आहे, हे काय ऊस कोंबडीचा ऊस आहे ह्यो. हां, तीन कांडकं पडतात ऊसात. खरा तोडा हे धरून फोटो काढायचा. आहे, बघ, काढ बाबा. त्या हाताला